जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा, अशी आपल्या पंढरपूरची ख्याती आहे. आषाढी एकादशी निमित्त अवघ्या महाराष्ट्रातूनच नव्हे तर कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागामधून सुद्धा आपल्या पंढरपूरला विठू माऊलीच्या दर्शनासाठी लाखोच्या संख्येनं भाविक दाखल होतात. या कानड्या विठ्ठलाचं स्वरूप वर्णण्यासाठी अनेक संत महात्म्यांनी वर्णन केलेलं आहे. सावताबाई म्हणतात, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. कानडा विठ्ठल कोण म्हणताय, कोण पांडुरंग म्हणताय. या पांडुरंगाची महिमा वर्णन करण्यासाठी शब्द पुरे पडतात. ज्ञानेश्वर माऊली त्यातलेच एक ज्यांनी पांडुरंगाचं वर्णन केलं. त्याच माऊलीचं यावर्षी 750 वर्ष त्यांच्या जन्माला झालेला आहे. 750वी आपण जन्मशताब्दी आपण या वर्षी साजरी करत आहोत. या निमित्ताने अतिशय भक्तिमय प्रसंगी आणि भक्तिमय वातावरणामध्ये आपल्या श्री विठ्ठल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये श्री ज्ञानेश्वर मेडगुले महाराज यांचे एक छोटेखाने प्रवचन या ठिकाणी व्याख्यान तुमच्यासाठी आयोजित करण्यात आलेलं आहे. हरिपाठावर छोटस व्याख्यान ते आपल्यासाठी देतील. आजचे युग माहिती आणि तंत्रज्ञानाचं आहे, कॉम्प्युटरचं आहे, इंटरनेटचं आहे. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम या दुनियेच्या पलीकडे ज्ञानाचे साधन उपलब्ध असतात. व्हॉट्सअप आणि फेसबुक मधून आपल्याला जे शॉर्ट्स मिळतात, छोटी छोटी माहिती मिळते, ती खूप प्रमाणामध्ये खोटी असते. त्यामध्ये तथ्य नसतात. त्यालाच आपण आज तथ्य समजून बसतो. जीवनाचा खरा आनंद व्हॉट्सअप आणि फेसबुक मध्ये नव्हे तर ती हरिमुखामध्ये आहे, हरिनामामध्ये आहे. म्हणून म्हणतात की हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. म्हणून मी मेडगुले महाराज यांना विनंती करतो की आपण आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. विद्यार्थ्यांना देखील मी या ठिकाणी विनंती करतोय, सूचना देतोय की सदर कार्यक्रम रेकॉर्ड केला जातोय आणि हा कार्यक्रम फेसबुक आणि युट्यूब वर दाखवला जाणार आहे, अपलोड केला जाणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा एकदम शिस्तीमध्ये बसायचंय, ऐकून घ्यायचंय. कुठल्याही प्रकारची विचित्र हालचाल करायची नाहीये. महाराजांना मी विनंती करतो की आपण कृपया आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते. ज्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवाहून सुंदर हे. सुंदर अशा विठ्ठल प्रसादेच्या सर्व गुरुजनांना वंदन करून तो विद्यार्थी मित्रांना ज्ञानेश्वर मेडगुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार. फळाफुलांचा मळा पाहिजे, फळाफुलांचा मळा पाहिजे, आनंदाचा सोहळा पाहिजे. गावात मंदिर कमी असली तरी चालतील, पण सुंदर अशी शाळा पाहिजे. त्या विठ्ठलाच्या नावानं तुमची विठ्ठल प्रसाद आहे आणि त्या विठ्ठलाच्या छत्राखाली तुमच्यातला प्रत्येक जण चांगला, मोठा आणि यशस्वी माणूस होऊ शकतो. हा विश्वास देण्यासाठी संत निळोबाला दिंडीतर्फे हे तुमच्या समोर उभा आहे. बऱ्याचदा मुलांना असं वाटतं आम्ही गरीबाचे, आम्ही कमी हुशार, आम्ही कशी मोठे होणार. तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होणार. त्याच्यात न्यूनगंड असणार. मी बुटका, मी काळा, मी लांगडा, मी बांगडा, मी छोटा. प्रत्येक जण मोठा होणार. काळाही मोठा होणार, बुटकाही मोठा होणार. प्रत्येक जण. मला सांगा, आपल्या भारताच्या राष्ट्रपती काय नाव त्यांचं? काय नाव? द्रौपदी मुर्मू. ते फार गोरे आहेत का? तुम्हाला माहिती आहे त्यांचा आदिवासी समाजातील जन्मलेली एक मुलगी 6व्या वर्षी तिचे आई वडील खदानीमध्ये घालून वारले. अनाथ आश्रमामध्ये शिकली. शिकून सवरून पहिल्या वर्षापासून, अगदी पहिल्या वर्षापासून मन लावून शिकली आणि इतकी शिकली मास्टर डिग्री नंतर 7 डिग्री आहे तिच्याकडे. म्हणून तिचं टॅलेंट
राष्ट्रपती बनवलं, तिचं टॅलेंट पाहून बनवलं, कलर पाहून नाही बनवलं. मग आपल्याला देवाने कोणता कलर द्यायचा, आपल्या कोणत्या घराण्यात जन्मायचं हे आपल्या हातामध्ये नसतं. पण जन्मल्यानंतर शिकून आणि सवरून मानव जीवनामध्ये दोनच प्रकारे मोठा होऊ शकतो. कसं? शिकून आणि सवरून. शिकून म्हणजे शिक्षण आणि सवरून म्हणजे सवय. आता मी शिक्षणाबद्दल बरंच बोलतो, पण आता पालखी सोहळा आहे त्यामुळे थोडंसं पालखीवर बोलूया. गेल्या वर्षी 25 लाख वारकरी पंढरपूरमध्ये आले होते आपला सोहळा पाहण्यासाठी. बाहेरचे लोक, देशाचे लोक हाफ चड्डीवाली पाऊस यायला लागला. पाऊसही स्वागत केलं तुमचा. हाफ चड्डीवाल्या 10-15 हजार बाहेरच्या आपले विजिटर आपला सोहळा पाहण्यासाठी येतात. आमच्या बहिणा मध्ये डोळ्याकडे उभ्या असतात, म्हाताऱ्या या बाजूला विठ्ठल विठ्ठल, या बाजूला ज्ञानदेव तुकाराम, माऊली माऊली कोणी फुगडे खेळत असतं आणि त्यांना प्रश्न पडतो त्या भारतीय लोकांना एवढा आनंद याचा कसला मिळतोय, काय मिळतोय? आडवी फाटकी लोक, सफेद कपड्याचे लोक कान नाचताय, त्यांना भाऊ हॅपी. त्यांना कशाचा आनंद मिळतोय एवढा? कुणी नाचतोय, कुणी फुगड्या खेळतोय, कुणी गुढी उभारतोय, कुणी विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल माऊली माऊली म्हणत असताना आमच्या म्हाताऱ्या बाया वाकरीपासून पंढरपूर पर्यंत मंदिरापर्यंत लाईन लागली असते. मधल्या डिवायडरवर आमच्या म्हाताऱ्या बाया उभ्या असतात आणि त्यांच्या मागे त्या पाण्याच्या गुटक्या बाया असं डोकावतं. त्यांना नवल वाटतं, म्हणतात हो वंडरफुल, हो वंडरफुल. आमची गावठी म्हातारी म्हणते हे भावानी वंडरफुल नाही पंढरपूर आहे. आमचा सोहळा बाहेरच्या लोकांना एवढं वाटतं, आमच्या डोक्यामध्ये काय मला पुसत नाही. मला तुमच्या शाळेचं नाव विठ्ठल प्रचार. विठ्ठल प्रचार शाळेमध्ये शिकायला प्रत्येक मुलं मोठा पाहिजे. विठ्ठल हा अवतार कशासाठी झाला माहिती? गरीबामध्ये विठ्ठल हा एकच अवतार असे. पहिले सगळे अवतार झाले मच्छर कच्चे वरा राम परशुराम, ते सगळे नसे अवतार झाले, ते राक्षसांना मारण्यासाठी झाले. फक्त विठ्ठल हा एकच अवतार अशासाठी आहे, तो कुणाला मारण्यासाठी नाही, सगळ्यांना तारण्यासाठी आहे. तू कसा तारतो? तर तुष्टानं किंवा एखाद्या वाईट माणसानं एखादं भजन ऐकलं, एखादं कीर्तन ऐकलं, एखादं प्रवचन ऐकलं, एक चांगला विचार त्याच्या डोक्यात घुसला, वाईट विचार निघून जातो. विठ्ठल हा सगळ्यांना कुणाला मारणार? तर प्रत्येक गावामध्ये शेकडो राक्षस तयार झाले, शेकडो राक्षस तयार झाले. सगळीकडे वाळवा पसरलाय, फटका उडालाय, स्त्रीवर अत्याचार होतात, लहान मुलाला पळवलं जातं. म्हणून कुणाला मारणार? पुन्हा विठ्ठल एक अवतार आहे. तो विठ्ठलाचं नाव घेईल, तो विठ्ठलाचं स्मरण करेल, तो विठ्ठलाचं भजन करेल, त्याचं जीवन अभंग. अभंग या शब्दाचा अर्थ कसा आहे? याच्या आयुष्यामध्ये दोन पाता भरून असतील, त्याच्या एका चरणाप्रमाणे वागण्याचा जगण्याचा प्रयत्न केला. तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो हा विश्वास देऊनच जाणार आहे. फक्त तहाड बसा. कारण तहाड बसला तर तुमची बॅटरी फुल चार्जिंग होईल आणि जो लूज राहील त्याचं काही करत नाही. म्हणून काय सगळे महाराष्ट्रामध्ये समस्या आहे. मी पहिले सांगतो मी कशासाठी घेतोय. दहावीची पोरं आहेत का? दहावीची आहेत ना? जरा कंट्रोल नाही का? एक सामाजिक समस्या आहे, एक सामाजिक समस्या आहे. प्रत्येक गावामध्ये 10 ते 12% मुलांची लग्न होत नाही. आणि ती कोणती माहिती आहे का? ती टंगळ मंगळ करतात, सणांचं ऐकत नाही, बापाला माग बोलतात, उन्हाळ्या करतात, 4 दिवस शाळा बोलवतात, आपलं करिअर घडवत नाहीत आणि तुका बेकार होतात. आणि मग अशा बेकारांना कोण पोरगी देणार आहे? म्हणून मी तुम्हाला जाग करणे परत म्हणाल, आम्हाला कोणी त्यावेळी सांगितलं नाही, कारण आमच्या वेळेला आम्हाला माहिती नव्हतं अभ्यास करायचा. आम्ही अभ्यास थोडं करायचो. 55% मार्क पडली, सगळ्या गावात पेढे वाटले. आता 55% महिलावरची तर लय कमी पडली. आमच्या वेळेला 60% होते. तर मला मी काय सांगत होतो? आता काय सांगत होतो? लक्ष तुमचं. एका शाळेमध्ये अख्खं रामायण सांगितलं. रामायणावर बोला सरांनी सांगितलं, रामनवमीचा दिवस आहे, रामाचा जन्म, सीता स्वयंवर, लंका दहन, रावणाचा वध, सेतू बंधन आणि विभीषणाचा अभिषेक सगळं सांगितलं. रामायणापासून काय घ्यायचं हे पण सांगितलं. रामायणापासून काय घ्यायचं? कोणत्याही मंथरीचं ऐकायचं नाही. त्या कैकेयीनं ऐकलं आणि मग वनवासाला गेला. दशरथ राजा गेला तिकडे, ते गेला. दशरथाचा वारला, तोंड धुडायला लागली. मग त्याला पश्चाताप झाला. कोणत्याही मंत्रेचं ऐकायचं नाही. म्हणजे कैकेयीपासून मंत्रेपासून हे शिकायचं, कुणाच्या चुकल्या ऐकायचं नाही. दुसरं, राम वनवासाला जा. तर पहिल्या दिवशी दशरथानं सांगितलं तुला उद्या गादीवर बसवायचंय, आणि दुसऱ्या दिवशी दशरथच म्हणतोय तुला 14 वर्ष वनवासाला जावं लागेल. त्यावेळेला दशरथ निमूटपणे जातो म्हटला, मुकाट्याने निघाला. आता जर एखादं पोरग उन्हाटका करत असलं, ऐकत नसलं, अभ्यास करत नसलं, त्याच्या बापाने म्हटलं हे तू 14 दिवस बाहेर
ते ऐकत का तेच बापाला म्हणत तूच जा. मग रामायणापासून काय शिकायचं पितृआज्ञा आज्ञापालन म्हणजे थोडा मोठ्यांची आज्ञापालन. जसं नंतर भाऊ भावाचं प्रेम बंधू प्रेम. भरत ज्या वेळेला राम वनासवर गेला त्यावेळेस भरत आजोळी होता, त्याला कळलं निरोप गेला, तो धावत आला, त्याला निरोप असा मिळाला तुला राजगादीवर बसायचे लवकर ये असा निरोप केकईने पाठवला. तो धावत आला पण ज्या वेळेला त्याला कळलं राम वनासात निघून गेलाय, राम वनासात निघून गेल्यावर तो रामाच्या शोधामध्ये जंगलामध्ये गेला आणि तिथं रामाची भेट झाल्यावर रामाला म्हणला नाही चल माग. राम म्हणला नाही पितृआज्ञा मागे येऊ शकत नाही. त्यावेळेला राम म्हणला भरत म्हणला मी पण तुमच्या बरोबर येतो. तो म्हणला तसं करता कामा नये कारण ही प्रजाला सगळं सांभाळायचे आपल्याला, ही सगळी प्रजा आपल्याला सांभाळायची. तुझा आणि राजकारभार कर, तू गादीवर बस. त्यावेळेस भरत म्हणला नाही मला गादी नको काही नको मला तुझ्याशिवाय काही नको. पण त्यावेळेला रामाने विनवणी केली समजून सांगितलं आणि मग त्यावेळेला भरत म्हणला ठीक आहे तू म्हणतोय का राज्य सांभाळायचंय लोकांचा सांभाळ करायचा आहे ठीक आहे तुझ्या पादुका दे. रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवल्या त्याने राजगादी स्वीकारली नाही आणि राज्यकारभार चालवला. आता बघा आताच्या जमान्यामध्ये एखादा भाऊ दोन भावातला जर एखादा भाऊ एखादा गुन्ह्यामध्ये 14 महिने आतमध्ये गेला 14 वर्ष जाऊ द्या राहू द्या 14 महिने आतमध्ये गेला तर दुसरा भाऊ म्हणल बरं झालं आता माझं एकट्याचं राज्य झालं. मग रामायणापासून काय शिकायचं बंधू प्रेम. दुसरं सीता वनवासात होती. बरं वनवासाच्या अगोदर एक हनुमान माहिती आहे तुम्हाला हे हनुमान. तर तो हनुमान म्हणजे ते माकड पुढे गेलं सीतेला शोधण्यासाठी लंकेमध्ये गेलं. लंकेमध्ये गेल्यावर त्यानं ती अंगठी सीतेच्या हातामध्ये टाकली. सीता अशी बसली होती तिच्या डोळीमध्ये अंगठी पडली. मी याच्यासाठी सांगतोय परंतु 10वीच्या नंतर पुढे 8ला इकॉनॉमिक्स कॉमर्सला बुक किपिंग अँड अकाउंटन्सी BBA BCA ला बिझनेस मॅनेजमेंट कमीत कमी खर्चामध्ये कमीत कमी श्रमशक्ती कमीत कमी भांडवल कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त नफा कसा करायचा तिथे माकडापासून शिकायचं. सगळ्या विषयाला ते माकड लागू होतं. बघा ते माकड तिथं गेलं अंगठी टाकली सीतेनं पाहिलं सीतेनं वर पाहिलं तिने अंगठी ओळखली रामाची अंगठी आणि ते पाहत असताना त्याच वेळेला सैनिक रामाची बाजूला होते. सैनिकांनी आले धावतच आले. त्यांना वाटतं कोणता पाकिस्तानचा खूप ढेर आलाय चीनचा. ते धावत त्याला पकडल्यावर रावणाच्या समोर हजर केला. रावण सिंहासनावर बसला होता. रावणाचं सिंहासन एवढं होतं. ते माकड सामान्य नव्हतं. त्यानं आपलं शेपूट लांबून त्याचे हेटोळे करून त्याच्यापेक्षा डबल उंच झाला. हे तुम्ही टीव्हीत बघितलं ना. त्याच्यापेक्षा डबल सिंहासन केलं. रावणाला वाटलं अरे हा आपल्या श्रेष्ठाचा मान दाखवतोय श्रेष्ठानं माझ्यापेक्षा उंच सिंहासन केलं काय. ना सैनिकांना म्हणा थोडस चिंध्या आणा साड्या आणा. त्याचं जे जेवढं मोठं शेपूट लावलं ना त्याला अख्खं गुंडाळा राखेचे डबे आणा माझ्या रानात पेटून द्या. त्याचा शेपटाचा त्याचा माजच मोडवतो. मग सैनिक पळाले चिंध्या आणल्या साड्या आणल्या तरी परत गेले परत साड्या लंकेतल्या टोटल साड्या करून आणल्या. परंतु तरीही एक साडीचं अंतर राहिलं. आता काय करायचं मुलींनो तुमच्या माहितीसाठी सांगतो. त्या काळामध्ये एवढ्या साड्या नव्हत्या. एक किंवा फार 2 गरीबाला 1 वापरायची ठिगळं देऊन वापरायची आणि श्रीमंताला 2 एवढ्या साड्या होत्या. त्यावेळेला एवढ्या साड्या नव्हत्या. आता जर तुमच्या वहिनीच्या किंवा कोणाच्या एखाद्या म्हाताऱ्याच्या कपाटात बघा थपकी खाली बसून इथपर्यंत एवढी थपकी असते. आणि मग काय झालं म्हाताऱ्याला वाटलं तिचं वयाची 50 वर्षाची त्यांच्या लग्नाला वाढदिवस म्हणजे अॅनिव्हर्सरी काय म्हणतात ना ते होतं. त्याला वाटलं आता मला चांगलं नटलं पाहिजे लग्नातल्या सारखे सुंदर दिसले पाहिजे मी. मग काय करायचं लग्नातला सेवा वापरायचा. लग्नातला सेवा कुठे वापरणार नव्हता कारण प्रत्येक वर्षी 5-7 साड्या त्याच वापरायच्या. मग तो शालू कुठं होता सगळ्यात खाली अडकलेला शालू त्याला वाटलं घालावा की खाली वाकली. शालू जसा ओढला बाकीची टप्पी म्हातारीच्या बोकाळी पडली. म्हातारी कडक आणि खडचम. मग एवढ्या साड्या कशाला लागतात आपल्या बायांना काय कळत नाही. प्रत्येक सणाला म्हणा साड्या आपल्या समाजाचं सगळं भांडवल कपडे आणि भांडी माळ्यावर बसले सगळं भांडवल. म्हणून त्यावेळेला एक कोणतरी म्हणला एक साडीचं अंतर आहे ना चला तिथं सीताबाईची ती साडी घेऊन या असं सैनिक म्हणला. त्यावेळेला त्या माकडानं ऐकलं आणि शेपूट हसून घेतलं. चिंध्यावर ओतले आणि नंतर
बऱ्याच काळ्याच्या माती साडल्या कारण विठ्ठलाने जागल्याने काळी लावून दिली आग मुसळला तसा आग मुसळला तसं ते माकड बुडालं आणि रामाच्या महालावर त्यांना आस्था तो शेपूट आहे ना त्यांचा आपण ठेवा ना परिचा तर परिच्यासारखा असं शेपूट ठेवलं अख्खा महाल झाला याच्या वाड्यावर याच्या घरावर याच्या घरावर याच्या बंगल्यावर याच्या पोटीवर अख्खा फक्त एक तासामध्ये त्या एका मार्गानं अख्खी अंका जाणून टाकली याच्यापासून काय शिकायचं बीबीए बीसीए बरं मला सांगा त्याचा किती खर्च झाला युक्रेन आणि रशियाचं युद्ध चालू आहे 2 वर्ष झालं युद्ध चालू आहे आणि दोन्ही देशाचा इतका खर्च झालाय आपल्या भारताचं 10-15 वर्षाचं बजेट अख्ख्या वर्षाचं अख्ख्या देशाचा जेवढं बजेट आहे ना तेवढं बजेट त्यांचं गेलंय तरी अजूनही भारताचे पराजय नाही त्या माकडानं किती मिनिटात विजय मिळाला एका तासामध्ये त्याचा किती खर्च झाला एवढं माकडाचा काय काय खर्च झाला साड्या कोणाच्या होत्या कोणाच्या लंकेतल्या बायांच्या राखेल लंकेतलं 1 रुपयाची माचीस लंकेतली म्हणजे 0 बजेटमध्ये 100% विजय हे इकॉनॉमिक्स बुक किपिंग अँड अकाउंटन्सी आणि बीबीए बीसीए बिझनेस मॅनेजमेंट याच्यापासून म्हणजे शिकायचं ते जाऊ सीता वनवासात होती वनवासात असल्यावर तिने हरण पाहिल्यावर तिच्या मनाला मोह उत्पन्न झाला आणि ती रामाला म्हणे प्रभू मला या अन्नाच्या कातडीची चुली हवी रामाला वाटलं अरे ही जनक राजाची मुलगी जनक राजाची मुलगी राजकारणी आपल्याबरोबर जन्मात आली तिची एवढी इच्छा का पूर्ण करू नये त्यानं धनुष्यबाण उचलला धनुष्यबाण उचलून जंगलामध्ये त्या हरणाच्या पाठीमागं 90च्या स्पीडनं पळाला हरण माया होतं रामाच्या मामाने महाराष्ट्राच्या रस्त्याला हरणाचं घेतलं होतं त्याप्रमाणे झाडाच्या गेला रामाच्या ओरडा झाला करला सीता ऐकला सीता म्हणून लक्ष्मणाने भाऊजी भावा किती करायला धोका आहे धनुष्य भाऊला त्यांच्यावर धडक घातली भावा त्या नावाचा परंतु लक्ष्मण म्हणला नाही म्हणते प्रभू आमच्याला काही होऊ शकणार सीतेचा विश्वास बसला नाही म्हणजे भाऊजी म्हणजे तुम्हाला असं वाटतं त्यांचं तिकडे काहीतरी बरं वाईट व्हावं आणि मी बस लक्ष्मणाला मागे जातो त्याने धनुष्य उचलला जायला निघाला परंतु त्यांच्यावर सीतेच्या संरक्षणाची जबाबदारी होती तो जाता जाता त्याने त्या झोपडीच्या बाहेर एक रेषा आखली सीताबाईला सांगितले रेषा ओलांडू नकोस मुलींनो एक रेषा आखली त्या रेषेचं नाव काय काय सगळ्यांनी सांगा मला ऐका येत नाही मोठ्या मोठ्या सगळ्यांनी एकदम सांग मला म्हणजे अगदी काय लक्ष्मण रेषा ही प्रत्येक मुलीच्या जीवनात असते ही प्रत्येक मुलीच्या जीवनात असते आणि ओलांडायची नसते ओलांडली तर जीवनाचं रामायण बिघडतं आणि वेगळंच महाभारत घडतं रेषा आखली लक्ष्मणाने गेला पुढे रावणानं ऋषिकेचा वेळ घेतला ऋषीचा राम उभा राहिला आणि आरवळी दिली ओम तत्सविता दिली रिक्षावान म्हणल्यावर आपली भारतीय संस्कृती घरात काहीतरी वाढायचं सीताबाई आतमध्ये गेली कंद मुळे फळे जाती ते घेऊन आली आणि रामाच्या अनावधानानं चांगल्या कामासाठी दान धर्म करण्यासाठी चांगल्या कामासाठी लक्ष्मण रेषा ओलांडली चांगल्या कामासाठी सुद्धा लक्ष्मण रेषा ओलांडायची नसते चांगल्या कामासाठी दान धर्म करण्यासाठी लक्ष्मण रेषा ओलांडली जशी रेषेच्या पुढे गेली रावणाच्या झोळीमध्ये ते हातामध्ये जे आणलं होतं कंदमुळे पडे ते टाकणार तोच रावणानं आपलं रूप धारण केलं सीतेला उचललं आणि कुठं घेऊन गेला पंढरपूरला दिंडी निघाली ना दिंडीमध्ये घेऊन गेला कुठं लंकेत ना बरोबर माझ्याकडे लक्षात राहत नाही लंकेमध्ये अशोकवनामध्ये नेऊन उठवले मुलींना तुमच्या माहितीसाठी सांगतो त्यावेळेला उड्डाण करू शकणारा शोध घेऊ इच्छिणारा राम भक्त हनुमान उपलब्ध होता आजकालच्या जमान्यामध्ये कोणताही हनुमान उपलब्ध नाही नंतरचा राम पण आवाज आला तो म्हणाल लय शायनीची हवस होती लय शायनीची टोळी लागत होती लय अन्नाच्या कातड्याची चकचकी टोळी लागत होती जाऊ द्या यात गेली सीता गेली तिकडे मुलीनं रामायणापासून एवढं शिकायचं आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही त्या लक्ष्मण रेषेवर मी एकदा सांगतो पण मला थोडं विठ्ठलाचं सांगितलं पाहिजे म्हणून मुलीनं तुम्ही तो पिक्चर पाहिला त्या पिक्चर मध्ये ती हिरोईन काय नाव तिचं आरची का मिरची काय पूर्ण नाव आहे तिचं मिरची काय नाव आरची आरची मोठी नाही सांगते लहान पोर सांगतात तिला बघा पाश्चात्य संस्कृतीचं आपल्यावर एवढं आक्रमण झाले
तो एक डेंजर शब्द निघाला आणि तो लय सहज कर म्हणून जातो, पण ते लय फासवा शब्द आहे, लोकचड आहे. आपली त्याला फसू नका. तुम्ही मोठ्या झाल्यावर एखाद्या कॉलेज जाता आणि तो एखादा हिरो तुम्हाला तो शब्द वापरेल की काय शब्द म्हटली होती, मराठीत सांगू का इंग्लिशमध्ये सांगू, मराठीत सांगू का इंग्लिश सारखी घ्यायला होती, मराठीत सांगू का इंग्लिश. आणि मग मला सांगा तिथं एवढं होतं चाललं होतं तर किती दिवस ती पळून गेल्याच्या नंतर किती वेळा असते, किती वेळा एकदाच असते. परत दुसऱ्या दिवसापासून सुरू झाला भेट कळत नाही का, त्यानंतर कशाला लागलं तुला काहीच कळत नाही का, मग त्यांचं सुरू झालं. आता ते थोडक्यात सांगतो, नंतर जर त्यांचं एवढं पोचलं त्या हॉटेलमधून त्या ठोका दिल्यावर ती बाहेर पडली, तुरु 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 ती पडत, तो म्हणतो थांब वाचते मला तुझ्याशी बोलायचंय. ती म्हणली मला नाही बोलायचं. तू म्हणलं थांब मला, तू म्हणलं मला तुझी किळस वाटते, तो म्हणला मला तुझी खाण वाटते. ती म्हणली मी झक मारली. तो मला बरी मारली. तर मला मुलींनो मला सांगा 8 दिवसामध्ये त्यांच्यामध्ये एवढं मराठी सांगू का इंग्लिश मध्ये सांगू एवढी घाईवाली होती, मग का पळून चालली? कारण ते संपलं होतं, ते नसतंच मुली. मुलींनो ते नसतंच मुली, ते फसवण्यासाठी शब्द निघाला. तो लौकिक काय नसतं, लौकिक काय नसतं, ते सकाळच्या वेळी वाचण्याचं अंग असतं. सकाळच्या वेळी गवतावर पडलेलं वाचण्याचं धव असतं. वास्तवाच्या उन्हाचे चटके बसले की ते मार्ग घडतं. एखाद्या भोळ्या भावड्या मुलीला फसवण्याचा, तिची जिंदगी बर्बाद करण्याचा कोणातरी डाव असतो. आयुष्यामध्ये कोणत्याही लोभाला प्रलोभनाला बळी पडू नका, लक्ष्मण रेषा ओलांडू नका. म्हणून मुलींनो ते शब्द असाय म्हणून जग सगळीकडे भडकावणार आहे, अगोन आहे. या जवळ पसरतावे अन्याय त्याच्या बलात्कार का होतो? तुम्हाला माहिती निर्भया प्रकरण, निर्भया प्रकरण, दिल्लीचं प्रकरण निर्भया. परत आता औद्योगिक घाटामध्ये जी प्रकरण झाले ना, सामूहिक बलात्कार झाले मुलीवर. 11वीची 10वीची मुलगी. मला सांगा रात्रीच्या 11:30 वाजता हे कंटाळ डोंगरावर कशाला जायचं का? आणि मग तिथं असे दोन कावळे जे लहानके बसलेलेच असतात, कपलेच असतात. मुलीनं लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही, कोणत्याही लोभाला मुलाला फसायचं नाही. तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला लहानाची मोठी करून 20 वर्षाची केली. मग घडवण्यासाठी बालवाडी अंगणवाडी तुमची गुहा काढली, बालवाडी अंगणवाडी प्राथमिक शिक्षण हायस्कूल कॉलेज तुम्हाला घडवण्यासाठी तुमच्या आई वडिलांना 20 वर्ष लागतात. पण तुम्हाला पेटवण्यासाठी एखादा तो फसवा शब्द कॉलेजला गेल्यावर उच्चारी आय आय काय आय काय म्हणणार. मग त्याला म्हणायचं तुझी आय माझ्या आईकडं आणि बापाकडे घेऊन ये आणि मग ठरवू काय. तुमच्या आई वडील काय तुम्हाला खाट्यात लोटणार नाही, एवढं वाढवलं प्रेमानं. काय झालं, एक मुलगी अशी 12वीला 95% मार्क, कॉलेजला गेल्यावर तिथे हिरो भेटला, त्याने मोबाईल दिला आणि मग शाळेच्या नावानं पहिल्याच परीक्षेत सगळे नापास झाले. नापास झाल्यावर मग त्याचं तिच्यावर प्रेम होतं, तो होता भैया. पण मुलीचा बाप तयार होत नव्हता, त्याला नोकरी नाही काय नाही. त्याला कशी त्यांनी सांगितलं माझं याच्यावर काय आहे, ते याच्यावर माझं काय आहे माझं याच्यावर काय आहे. आणि मग मला बाप म्हणला नाही यार नोकरी नाही, मग कशी काय नोकरी. तो म्हणला ठीक आहे नोकरी शोधतो. मग तो फिरला त्याला नोकरी मिळाली, पण फक्त 10,000 पगार. आता त्याचा बाप म्हणला, मुलीचा बाप म्हणला 10,000 काय होणार आहे, 10,000 साडे काय होणार आहे. मग ती म्हणते तिथं काय ना एवढं चाललं होतं. ती म्हणली मग म्हणला बाबा मी पण करते नोकरी, मी शोधते नोकरी. मग ती म्हणली त्याला 10,000 मिळतात, मला 10,000 मिळतील, दोघांच्या मध्ये भागर आमचं. आणि मग भागर म्हणलं ती नोकरी शोधायला गेली आणि फिरता एका ठिकाणी बोर्ड लागला होता सरकशीमध्ये एक कामगार पाहिजे. मग ती आतमध्ये गेल्याच्या नंतर तिथं मॅनेजरला भेटली. मॅनेजर म्हणला आमच्या काय झाले, प्राण्यांना जे रोग राहायच्यामुळं बरेच प्राणी वाढले, एक सर्कस मध्ये एका आस्वरीचा रोल करायचा आहे. तू शांत बसायचं, आस्वरीचं पांघरून घ्यायचं, आस्वरीचं सगळी साजावट केली जाईल, ते पांघरून तुझं फक्त दिवसभर शांत बसायचं. त्यामुळं त्या पुढे म्हटलं ठीक आहे अस्वल माझं काय ते होतं चालेल, मला लग्न करायचं म्हटल्यावर अस्वल. मग ती अस्वल झाली, मग घरी आली, बापाला सांगितलं मला नोकरी मिळाली. आणि मग तोही नोकरीला जात होता, ही पण नोकरीला गेली. काय झालं, ही होती खाणार. दुपारपर्यंत तिला काही खायला मिळालं नाही. भूक. शेडाचा होता वाघाचा पिंजरा आणि हिचा होता अस्वलीचा पिंजरा. आता काय कोणतरी जे येतात ना त्यानं प्राण्यांना माकड्याला सगळ्यांना फळ टाकतात. मग त्या एका वाघाच्या पिंजऱ्यावर पलीकडल्या बाजूला
एक केळी अडकली होती, 2 केळ्याचे फळ अडकले होते. अडकल्यावर हिला लागली भूक, तिला भूक सहन व्हायची नाही. ही खादाड खादाड घरची जवळ तिथं तिला भूक लागली आणि मग कोणी खायला दिलं नाही, काय दिलं नाही. खायला टाकणारा पोरगा गैर आला होता. त्याला एवढी भूक लागली आणि दुपारच्या वेळेला पब्लिक कमी असतं. दुपारच्या वेळेला पब्लिक कमी असल्यावर ती काय केलं, तिने पाहिलं वाघाच्या पिंजऱ्याच्या मधल्या बाजूला 2 केळी आहेत. आणि मग ती असं हळूहळू इकडे तिकडे बघितलं, कोणी नाही. अस्वलीचं कातर तिच्या सकट वर चढली, जाळी उचडली आणि पलीकडे हात करायला काढता तिचा तोल गेला आणि वाघाच्या जाळीमध्ये पडली. आणि मग मोठ्याने वाघाला बडबडायला लागली, अहो धावा वाचवा. त्याची वर जाताना त्या वाघानं तिच्या तोंडावर ठेवला. बोलू नकोस, बोलू नकोस, नाही तर तुझी नोकरी जाईल, माझी नोकरी जाईल. तो पहिला होता ना, तो जाता वाघ तिचा तो फेरकर आणि ती आसवर. मग 95 वाघिणीचं जीवन, सिंहिणीचं जीवन तिच्या वाट्याला यायचं. तिच्या लफड्यापायी, प्रेमापायी, भूतापायी, गुहापायी फसवून एखाद्या अस्वलीचा लोभ करावा लागतो. जेवण बरबाद होतं. मुलींनो, तुमचे आई वडील काय तुम्हाला विहिरी करताना नाहीत. आई वडील तुमच्यावर भाग नाही करतात. म्हणून मला विठ्ठलाची दिंडी निघाले. आता फक्त तुम्हाला एक भजन, एक 2 अभंग मार्ग म्हणा, कारण दिंडी चालली आणि तुम्हाला नुसतं अस्वलीच काय सांगू. मग आपण 1 2 मार्ग म्हणत का, कानडा राजा पंढरीचा म्हणा, वेदा नाही कळला नाही, अंत पार जाता. काय तुम्हाला आहे ना असं स्लो नको, तुम्हाला डीजेचं चालवा पाहिजे, बरोबर ना, जरा फास्ट. छुन्नुक टाळ वाजवी, पाटामधलं पाणी, प्राण पाखरा संघ गातो, तुझी विठ्ठला राणी. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. टाळ्या वाजवा, जोराने टाळ्या वाजवा आणि जोराने विठ्ठल म्हणा. तुम्हाला शास्त्रीय कारण सांगतो, जोराने टाळी वाजवून जोराने विठ्ठल म्हणलं तर काय होतं शास्त्रीय कारण सांगतो. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल. ज्यांनी भारताने जोरात वाजवली टाळी, मला सांगा, ज्यांनी खरोखर जोरात टाळी वाजवली त्याच्या हाताला मुंगी आल्या नाही. थोड्या मुंगी आल्या म्हणजे सगळ्या रक्तवाहिन्या कंप्लीट झाल्या, प्रवाहित झाल्या. आणि तो विठ्ठल हा शब्द उच्चारताना आपल्या हातमध्ये जोर द्यावा लागतो, म्हणजे उठ्यापासून कंपन निर्माण होतात, त्या सगळ्या रक्तवाहिन्या प्रवाहित होतात. पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळ्या रक्तवाहिन्या प्रवाहित होतात. आणि त्यावेळेस 2 दिवसातून फक्त 5 मिनिट विठ्ठल विठ्ठल म्हणत टाळ्या वाजवी. आयुष्यामध्ये त्याला बीपी, शुगर, रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, सर्दी, अटॅक येणारच नाही. अटॅक काय प्रकारे एखाद्याची रक्तवाहिनी बंद पडली तर त्याला अटॅक येतो. आपण म्हणतो 30 वर्षाचा होता, मग तो हाताळणी केली, आराम केला, तो बघा रात्री 8:30 ते 9 तुम्ही प्रत्येक जण तिथं टीव्ही पुढे बसला असता, तुझ्या घरची ओरंगला. आता काय नका बघू टीव्हीच्या ऐवजी घरच्या आई वडिलांना काम करायची का, तुमच्या आई वडिलांचा उद्धार व्हावा असं वाटत नसेल. सासरे गेल्यावर काही येत नसलं तर तुमच्या आई वडिलांचा उद्धार करतात. म्हणून मुलींना घरचं काम शिका, काय शिका. मला एवढं सांगायचं आहे, एक मिराबाई नाव ऐकलं का? मिराबाईचं एक भजन होतं, तेवढं 2 वाक्य ओळी मार्ग म्हणायच्या आणि त्याचा अर्थ काय, त्या ओळींचा अर्थ काय होतो आणि त्या अर्थाप्रमाणे जर तुम्ही वागला ना, तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. मिराबाईचं भजन होतं, जैसे लागी लगन म्हणा, मेरा हो गई मगन, वो तो हरी 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 गुन गाने लगी. काय अर्थ होते याचा? जैसी लागी लगन. जैसी लागी लगन म्हणजे मिराबाईला श्रीकृष्णाच्या भक्तीची आवड, गोडी निर्माण झाली होती. कशी गोडी तर तुम्हाला अभ्यासाची निर्माण झाली. आणि मीरा हो गई मगन म्हणजे मिराबाई श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये एवढी लीन तल्लीन मग्न झाली होती. तसं जर तुम्ही अभ्यासामध्ये मग्न झाला तर जगात
जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. असं होणार आहे का? एखादा चिंता सैनिक येईल, पाकिस्तानचा तोफा देईल, म्हणजे बाळ्या नाळ्या काढू का गोळ्या, लय अभ्यास करून कॅप्टन हो नको, कलेक्टर हो नको, पाकिस्तानचा सैनिक म्हणणार आहे का तुम्हाला? जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. परंतु काय तुमच्या आतमध्ये शत्रू आहेत. बघा, तुमच्या आतमध्ये शत्रू आहेत. कोणते आळस, कंटाळा, बेफिकिरी, काय सरांचा अभ्यास केला तर थोडस रागावते. सरांचं काय बिघडणार नाही. आतले शत्रू पहिले बाहेर काढा. दुसरे तुमचे गाणी दोस्त आहेत, तुम्हाला फार आवडतात, मोबाईल, टीव्ही, डीजे, पाटलांचा बेर करा. 4 दिवस पोरांना शाळा बोलवलेला 4 दिवसाचा पोर्शन मागे राहतो आणि त्या कासवाच्या सच्याच्या गोष्टीप्रमाणे ही जीवनाची शर्यत जिंकायची असेल तर तुम्हाला नियमित रोजच्या रोज अभ्यास घरपाठ केला तर सर एखाद्या वेळेस रागवतं. जगामध्ये फक्त 3च लोक आहेत. या विश्वामध्ये फक्त 3च लोक आहेत तुमचं भलं चित्तात. कोणती 3 माहिती? काय माहिती? आहेत माहिती? काय माहिती? या जगामध्ये फक्त 3च लोक आहेत तुमचं भलं चित्तात. एक तुमची आई, वडील आणि शिक्षक. फक्त 3च लोकांना वाटतं तुम्ही मोठं व्हावं. फक्त 3च लोकांना उद्या मोठं झाल्यावर तुम्ही नोकरीला गेला तिथे 100 जण असतील, एकच जण घ्यायचा असतो. बाकीच्या 90 जणांना वाटणार आहे का अरे मला नाही ह्या नोकरी मिळावा. बाकीचं कुणी तुमचं भलं चित्तणार नाही. फक्त 3च लोक शिक्षकाला वाटतं आमची पोरं, आमचे विद्यार्थी मोठे व्हा. तुमच्यातला एखादा शिकून सवरून कलेक्टर झाला, शिक्षक काय तुमच्याकडे चहा मागणार नाहीत. फक्त त्यांना अभिमानाने एवढं सांगता येईल, कलेक्टर ऑफिसला जर गेले तर एखाद्या त्यांच्या मित्राला सांगता येईल अरे या कलेक्टर ऑफिस मध्ये तो कलेक्टर साहेब बसलाय ना, तो माझा विद्यार्थी आहे. एवढा अभिमानाने त्यांना सांगता येईल. म्हणून मुलांनो, शिक्षकासाठी, आपल्या आई वडिलांसाठी, आपले आई वडील लहानचं मोठं करण्यासाठी कामात कष्ट करतात, घामाच्या धारा घालतात. त्यांची फार छोटीशी स्वप्न आहे, त्यांना काही वाटत नाही. भगतसिंगाप्रमाणे तुम्ही फाशी जावं, छत्रपती शिवरायांप्रमाणे तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचं नाही. तुम्हाला फक्त शिकून सवरून मोठं व्हायचंय. मुलांनो, तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. मी गरीबाचा, मी कमी उषा, पीटी उषा नाव ऐकलं? एखाद्याला कमी मार्क असली घाबरायचं नाही. पुढल्या वेळेला अजून तयारी करायची. 40 ची 50 होऊ शकतात. कारण बराच थोडं होतं. एखादी मुलगी कमी मार्क पडली, तुम्ही पेपरला वाचता, आत्महत्या केली. कशाला करायची आत्महत्या? हे जीवन एकदाच मिळतं. हे जीवन एवढं अमूल्य आहे. फक्त तुम्ही त्या प्रकारे जगायला पाहिजे. तर मी काय सांगत होतो आता? काय सांगत होतो लक्ष आहे का? काय सांगायचं होतं मला? जाऊ द्या, तुम्हाला मोठं व्हायचे ना, फक्त शिक्षक, आई, वडील, 3च माणसं. तुम्हाला खरंच मोठं व्हायचे का? तुम्हाला खरंच मोठं व्हायचं असेल तर फक्त 1 मिनिटाचं काम आहे. 1 मिनिटाचं काम जर केलं ना, तुम्ही आयुष्यामध्ये 50% इफेक्ट पडेल. होणार आहे का? 1 मिनिटाचं काम करणार आहे का? 1च मिनिट लागणार आहे. मला सांगा, तुम्ही घरीवर निघताना देवाच्या पाया बरेच पडत असतील. ज्याला मंदिर लांब आहे त्यांनी पडलं नाही तरी चालेल, ते पडतात त्यांनी पडा. पण घरून निघताना तुमची आई किंवा वडील, मला सांगा, तुमच्या आई वडिलांचे किती जण पाया पडतात? हात वर करा. 5 हात खाली करा. खरे दैवत आई वडील, मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव. मित्रांनो, आई किंवा वडील ते घरी असतील ना, त्याच्या पाया पडा. मग तुम्हाला इफेक्ट झाला. 8 दिवसानंतर इफेक्ट बघा. तुम्ही जर पाया पडायला सुरुवात केली, 8 दिवस जर सारखा पाया पडत राहिला ना, तुमच्या आई वडील म्हणतील अरे आमची सोनी किती गुणाची झाली, आमचा मुलगा किती शाळा झालाय, आणि आमची शहाणी पोरं, आमची चांगली पोरं, यांच्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे. एखादा पालक दारू पित असला, दारू पिता बंद होईल. एखादा पालक काम धंदा करत असला, काम धंदा करायला लागेल. कारण त्यांच्या मनामध्ये एवढं येईल अरे आमची गुणाची पोरं, आमची गुणाच्या पोरी, यांना शिकवण्यासाठी आता आपण काहीतरी केलं पाहिजे, कष्ट केले पाहिजे. कामावर कष्ट करतील, फळाची काळे करतील, रक्ताचं पाणी करतील, पण तुम्हाला शिकवण्यासाठी पैसा उपलब्ध करतील. म्हणून मुलांनो, आई वडिलांच्या पाया पडा. 1 मिनिट लागतं. पडणार का? हात वर करा. कोण पडणार? बस सर, जर सगळे जर पाया पडले ना, तर माझ्या व्याख्यानाचं सार्थक झालं. व्याख्यानाचं सार्थक झालं. अहो, आई वडील हे देव आहेत. कुठे शोधीची रामेश्वरानं, कुठे शोधीची काशी. आपल्याच देव आहे 33 कोटी पैकी. 33 कोटी देव म्हणजे कोणते? 146 कोटी पैकी जे निष्पाप, निरपेक्ष, सात्विक, निर्भयवृत्तीची जी आकडेवारी आहे, सरकारी आकडेवारी, बरोबर 33 कोटी विद्यार्थी बालवाडीपासून मास्टर डिग्री पर्यंत जे निष्पाप विद्यार्थी आहात ना, तुम्हीच खरे देव आहात. आणि तुमच्यातलं देव पण टिकवण्यासाठी, जगवण्यासाठी, जागवण्यासाठी आमच्या वारकरी संप्रदायाचा हा छोटासा प्रयत्न आहे.
ज्ञान यंत्रा वाहतुक्याचा ज्ञान यंत्रा वाहतुक्याचा दोष तुमचा तोच आहे. आपल्या शरीरात थोडा ईश्वराचा अंश आहे. ना रावळी ना देवळी ना कोणत्या विटेवर विद्या मंदिरात साक्षात 33 कोटी देव तुम्हीच खरे देवा. फक्त तुमच्यातलं देव पण आयुष्यामध्ये जगव घालू नका. कोणत्या मोहाला आयुष्यामध्ये बडू पडू नका. आपल्या आईवडिलांना मान खाली घालावी लागेल असं आयुष्यामध्ये वागू नका. एवढीच तुम्हाला विनंती करतो. आणि मुलांनो, मला माहिती आहे तुम्ही राष्ट्रपती नाही होणार, एपीजे अब्दुल कलाम नाही होणार, झाकीर हुसेन नाही होणार, पण जे गावागावामध्ये 10-12% आहेत ना बिगर जागाचे, जे 10-12% होणार आहेत ना, तुम्ही राष्ट्रपती नाही होणार. कमीत कमी पती ही डिग्री मिळवण्यासाठी तरी आता तुकारी बेकारी न करता अभ्यासाला लागा. कारण परत म्हणाल आम्हाला कोणी सांगितलं नाही, आम्हाला कोणी माहिती सांगितलं नाही, आणि मग आमची लग्न जळली नाही. त्यावेळेस सोलापूरला मोर्चा मागं काढला होता बघा. त्यांची लग्न जमत नाही, जिल्हाधिकाऱ्यावर मोर्चा काढला आणि तिथे नाचायला लागले, आम्ही लग्न आलो. का जिल्हाधिकारी बसलाय का तुमच्या? तुम्ही आत्ता करिअर करा. ज्याला नोकरी धंदा जो सक्सेस होतो त्याला मिळतो. वाईट केसर करतो, वाईट नेताच्या नादात लागतो, उकारपणा करतो, त्याची लग्न होत नाही. आणि मुलींनी आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा ओलांडू नका. ज्या मुलीला 95% मार्क होते, एका काय झालं ते सांगत नाही, पण तिच्या आई वडिलांनी आत्महत्या केली. आपल्या आई वडिलांचा आपल्यावर एवढा जीव असतो. आणि म्हणजे काय असतं ते काय नसतं. खरं काय असतं माहिती? आईचं लेकरावर, आईचं वासरावर, शेळी मेंढीचं कोकरावर असतं ते खरं प्रेम. सैनिकाचं देशावर, शेतकऱ्याचं काळ्या मातीवर आणि वारकऱ्याचं विठ्ठलावर असतं ना ते खरं प्रेम. तुम्ही विठ्ठलाच्या नगरीत आहात, चांगलं वागा, चांगलं व्हा, मोठं व्हा, एवढंच सांगतो. आणि जाता मला वाटतं वेळ संपत आलेला आहे. जाता एवढं सांगतो, शिकायचं डिग्र्या कमी पडतील, जगा इतकं आयुष्य कमी पडेल, आता इतकं आनंद कमी पडेल. दौडा असे कमनशिबाचा फासा निखळून पडेल. परंतु मुलांनो, प्रयत्न इतका करा, अभ्यास इतका करा, त्या विठ्ठलाला, पांडुरंगाला, त्या देवांना तुम्हाला देणं भागच पडेल. बस जाता. तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नाचं उत्तर देईल ना, त्याला पुस्तक त्याच्या नावानं लायब्ररीमध्ये राहील आणि हरिपाठ त्याला देण्यात येईल. सोपा प्रश्न आहे. तुम्हाला छत्रपती शिवराय माहिती आहे ना? सगळ्यांना माहिती, बरोबर. पण छत्रपती शिवरायांच्या दोन्ही मुलांची आणि सुनाची नावं, मुलाची आणि सुनाची नावं कोण सांगते? या पटकन. माणसाला जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी येवत सांग. माणसाला जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी माणसाजवळ आत्मविश्वास हवा, आणि तो आत्मविश्वास मिळवण्यासाठी थोडा तरी संतांचा आणि शिवरायांचा इतिहास ज्ञात हवा. सांग बाई. संभाजी महाराज. त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. छान. बघा, हे सगळ्या पोरांना माहित आहे आणि याला माहित आहे. माणसाला यशस्वी होण्यासाठी छत्रपतींचा आणि संतांचा इतिहास नसावा. हा इतिहास याला माहिती आहे. 90% जणांना माहित नाही की शोकांती काय. बरं, एक हरिपाठ घेऊन जा. आता संपूर्ण उत्तर राहिलं आणि तुझ्या नावाने हे पुस्तक लायब्ररीमध्ये दे. आता एक प्रश्न विचारतो. डॉक्टर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मुलाचं नाव काय? विद्यालय भूषाला आहे. एका 5वीच्या विद्यार्थ्याने सांगितलं तिथं यशवंत. बघाऊ द्या, तुमच्या माहितीतला एक प्रश्न विचारतो. एक माहितीचा प्रश्न एक पिक्चर फिल्म आला होता सैराट, माहिती आहे? पाहिला सगळ्यांनी, ऐकलंय ना? सोपा प्रश्न, तुमच्या आवडीचा महत्वाचा प्रश्न आहे. त्या सैराटचा हिरो आणि त्याच्या मित्राचं नाव बघा. परश्या आणि लांगड्याने बरोबर सांगितली. मला सांग बाई, तुला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मुलाचं नाव माहित नाही, आणि परश्या लांगड्या कुठे बघितलं होती? आणि त्या लांगड्याची गरज आहे का? तुला जे गरज नाही सर, ही नवीन पिढी जे गरज नाही ते सगळं डोक्यात घेते. आणि जे संतांचे विचार, जे 700 वर्षानंतरही प्रत्येक गावामध्ये अभंग गायला जातो, ताजेतवाना वाटतो. ते डीजेचं गाणं एकच वर्ष येतं, दुसऱ्या वर्षी गायब होतं, तिसऱ्या वर्षी दिसत नाही. ते संतांचे विचार डोक्यामध्ये घ्या. शांताबाई, बाबूराव, आवाज वाढव डीजे एकच वर्ष टिकतो, पण संतांचे अभंग, देवाच्या द्वारी, अवघाचे संसार, सावता महाराजांचा कांदामुळा भाजी आतापर्यंत गायला जातो. पण संतांचे विचार डोक्यामध्ये घ्या. हे घे.
आणि जे चांगले जगी त्याचा करा स्वीकार. धन्यवाद. प्रवचन असो किंवा त्या ठिकाणी संकीर्तन असो, त्याचा मतितार्थ काय निघतो हे फार महत्वाचं. आणि हा मतितार्थ त्यांनी खूप सारे प्रसंग आपल्याला मान्य मिडगुले पत्रकार यांनी खूप सारे त्या ठिकाणी किस्से सांगितले, खूप सारे प्रसंग सांगितले. त्यातनं फक्त एक महत्वाचा शब्द लक्ष्मण रेखा ही मुलींनी ओलांडायची नाही, हा अर्थ जो आहे तो मुलींनी घेतला पाहिजे. तुम्हाला काही मर्यादा आहेत, त्या मर्यादाच्या आतमध्ये तुम्ही राहिलं पाहिजे. आपण म्हणतो मुली 7च्या आत घरात, परंतु मुली 7च्या आत घरात, बाकी मुलं पण त्या ठिकाणी 7च्या आत घरातच पाहिजे. कारण मुलांमुळे त्या ठिकाणी असे प्रसंग उद्भवतात. मुलांनी सुद्धा त्या ठिकाणी आईवडिलांनी सुद्धा मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित वागलं पाहिजे आणि आपला भारत हा सुजलाम सुफलाम आणि चांगल्या पद्धतीचा केला पाहिजे. या ठिकाणी आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने मिडगुले पत्रकार साहेब यांनी चांगली माहिती दिली आणि ज्ञान प्रबोधन केलं. त्याबद्दल मी विठ्ठल प्रशालीतर्फे त्यांचा हार्दिक आभार मानतो आणि हा छोटासा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. ज्युनियरच्या मुली